आपण गेल्या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वी आपला विषय आहे इतिहास आणि या इतिहास विषयासंदर्भामध्ये माहिती करून घेत असताना पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली होती आणि पहिलं प्रकरण आपलं होतं ते म्हणजे आद्य शेतकरी. आता या आद्य शेतकरीबाबत माहिती करून घेत असताना आपण काय अभ्यासलं तर सुरुवातीला आपण नद्याकाठची संस्कृती जी आहे याचा त्या ठिकाणी आपण अभ्यास करत होतो. आता हे अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की दगडी हत्यारं जी तयार झाली ही कशी झाली, एवढंच नव्हे ती कशासाठी झाली, मानवाचं तंत्रज्ञान नेमकं कशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी हळूहळू समजू लागलं. खऱ्या अर्थानं या ऋतुचक्राचं निरीक्षण ज्यावेळी मानव निसर्गाशी जवळीकता साधत होता तेव्हा त्या ऋतुचक्राचं निरीक्षण कसं झालं, मग शेतीची सुरुवात किंवा अन्य गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी हळूहळू समजू लागल्या. आता हे सगळं आपण पाहिल्यानंतर मेसोपोटेमिया हे आपण बघितलं. आता मेसोपोटेमिया म्हणजे नद्याकाठची जी संस्कृती विकसित झाली त्याच्यामध्ये मेसोपोटेमिया थोडक्यात नवाश्मयुगाचा उदय कसा झाला हेही आपण त्या ठिकाणी जाणलं. आणि मग हे जाणल्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की त्याच्यामध्ये इजिप्त असेल, चीन असेल, भारतीय उपखंड असेल, या माध्यमातून आपल्याला नवाश्मयुगाचा उदय या प्रदेशामध्ये कसा झाला हे आपल्याला समजेल. त्याच्यानंतर मेसोपोटेमिया या संदर्भामध्ये आपण नेमकं याचा अर्थ काय आहे, या मेसोपोटेमिया याचा कोणत्या नद्याच्या ग्रीक भाषेतून हे नाव पुढं आलं, मेसॉस म्हणजे नेमकं काय तर मधला, पोटेमॉस म्हणजे काय दोन नद्यांमधील भाग, मग मेसोपोटेमिया या दोन शब्दावरून कसा रूढ झाला तर दोन नद्यांचं खोरं म्हणजे टायग्रिसिस आणि युफ्रेटिस याचा संदर्भ घेऊन आपण मेसोपोटेमिया हे आपण अभ्यासलं. आता हे अभ्यासल्यानंतर याच्यामध्ये आद्य वसाहती या किती प्राचीन आहेत हेही आपण बघितलं. मग शेतकरी कोणतं पीक घेत होते हाही मुद्दा आपण जाणला. आणि आजच्या आता व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी माहिती करून घ्यायचं आहे ते म्हणजे नाईल नदीचे खोरे. बघा, नाईल नदीचे खोरे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण आत्ता अभ्यासायचं आहे ते म्हणजे इजिप्त. आता हा भाग जो आहे नाईल नदीचे खोरे त्याच्यामध्ये इजिप्तचा भाग जो काही आपण अभ्यासायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असणारा हा भाग. आता इथं आपल्याला नकाशा देखील दिलेला आहे पुस्तकामध्ये. या पुस्तकाच्या नकाशाचं निरीक्षण करत जरी आपण माहिती घेतलं तरी आपल्याला या ठिकाणी माहिती समजत जाईल. पहा, इथं आपल्याला दिसतं ते म्हणजे या ठिकाणी आफ्रिका आणि या आफ्रिका खंडाच्या उत्तरेला जर आपण बघितलं या ठिकाणी तर हे इजिप्त आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आता आफ्रिका खंडाच्या उत्तरेला हा झाला आफ्रिका खंड, याच्या उत्तरेला म्हणजे हा झाला इथं हा भाग आहे तो इजिप्त. हा जो भाग आहे या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये, आता नाईल नदी आपल्याला कुठे दिसते, हा झाला आफ्रिका खंड, हे झालं इजिप्त आणि याच्यामध्ये इथं आपल्याला हा भाग जो दिसतो हे म्हणजे आपलं त्या ठिकाणी नाईल नदीचं खोरं. तर आफ्रिका खंडाच्या या ठिकाणी याच्या उत्तरेस असणारं हे इजिप्त आणि हे इजिप्त याच्यामध्ये
जी नाईल नदी आहे, या नाईल नदीच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी हे इजिप्त नाईल नदीच्या खोऱ्यात आहे हा एकंदरीत मुद्दा आपल्याला समजतो. आता या इजिप्तमध्ये या ठिकाणी स्वारी पहिल्यांदा केली तो म्हणजे नेपोलियन बोनापार्ट इसवी सन 1798मध्ये. नेपोलियन बोनापार्ट इथं स्वारी केली आणि जेव्हा त्यानं या इजिप्तवरती स्वारी केली तेव्हा तो फक्त आपल्या सैन्याला घेऊन आलेला नव्हता, तर विद्यार्थी मित्र त्याच्यासोबत या सैन्यांसोबत तो तज्ज्ञ मंडळींनासुद्धा घेऊन आलेला होता. तज्ज्ञ कोणाला म्हणतो? एखादी व्यक्ती जी विद्वान असते, अधिकतम ज्ञान घेण्याची जिज्ञासा असते ज्या व्यक्तीमध्ये, असे तज्ज्ञ मंडळी जी होती, तज्ज्ञ व्यक्ती जे होते ते तज्ज्ञ लोक या नेपोलियन बोनापार्टनं जेव्हा इजिप्तवरती स्वारी केली तेव्हा तो तज्ज्ञ व्यक्ती म्हणजेच विद्वान व्यक्तींनासुद्धा त्या ठिकाणी घेऊन आलेला होता. का? तर त्याला तिथं असणाऱ्या प्राचीन अवशेषांचा अभ्यास करायचा होता आणि तो अभ्यास झाल्यानंतरच त्यानं काय केलं की इजिप्तमधील जी माहिती त्यानं घेतलं त्या माहितीच्या आधारेच प्राचीन अवशेषांचा अभ्यास केला, ती माहिती प्रसिद्ध केली आणि त्यानंतर ती माहिती विद्वान लोकांनी जी माहिती घेतली ती कशी घेतली हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर बघा या ठिकाणी तर आता मी तुम्हाला सांगेन की प्राचीन अवशेषांचा अभ्यास जो काही केला त्याची माहिती प्रसिद्ध केली त्या विद्वानांनी कधी? नेपोलियन बोनापार्टनं ज्यावेळी इसवी सन 1798मध्ये इजिप्तवरती स्वारी केली, त्याच्याबरोबर सैन्य आलेलं होतं, तज्ज्ञ मंडळी म्हणजेच विद्वान मंडळी होती. या विद्वानांनी अशा या प्राचीन अवशेषांचा अभ्यास केला आणि ती माहिती प्रसिद्ध केली. ही माहिती कशी प्रसिद्ध केली? तर हे रोझेटा स्टोनवरील एक अभिलेख होतं. अभिलेख म्हणजे माहिती लिहिलेलं असतं. आता हे स्टोन म्हणजेच दगड, इथं आपल्या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहे बघा. तर रोझेटा स्टोनवरील ह्याच्यावरती लिहिलेला जो अभिलेख आहे, बारीक कोरलेलं आपल्याला दिसतं, याच्या आधारे त्या विद्वानांनी पहिल्यांदा त्या चित्रलिपीचं वाचन केलं आणि शक्य तितक्या पद्धतीनं अधिकतम माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी त्या विद्वानांनी या नेपोलियन बोनापार्टच्या सैन्यासोबत त्या ठिकाणी इजिप्तवरती स्वारी केली तेव्हा अशा या स्टोनवरील म्हणजे या दगडावरील अभिलेखाचा अभ्यास केला, चित्रलिपीचं वाचन केलं आणि त्यांच्या अभ्यासाला गती मिळाली हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर अशा प्रकारे विद्वानांनी माहिती घेतली आणि मग इजिप्तमध्ये जर आपण बघितलं तर नवाश्मयुगीन आद्य वसाहती त्या ठिकाणी वसलेल्या होत्या. त्या कधी? तर इसवी सनापूर्वी म्हणजे 6000 वर्षाच्या सुमारास इथं आद्य वसाहती इजिप्तमध्ये त्या ठिकाणी वसलेल्या होत्या आणि तिथं ज्यावेळी शेती केली जात होती त्या सुमारास त्यावेळी त्या शेतीतून गहू आणि त्या ठिकाणी बार्ली हे पीक घेतलं जात होतं हे देखील आपल्याला सांगता येतं. तर अशा प्रकारे आपल्याला नाईल नदीचं खोरं त्याच्यामध्ये आपल्याला इजिप्तचा अभ्यास करता येतो. आता आपण पाहूया तिसरं म्हणजे होयांग हो नदी जी आहे या नदीच्या खोऱ्याबाबत आपण माहिती करून घेऊया. आता होयांग हो ही नदी जी आहे ही चीनमधील त्या ठिकाणी होयांग हो ह्या नदीचं खोरं चिनी संस्कृतीचं उगमस्थान म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आता हे खोरं चिनी संस्कृतीचं उगमस्थान म्हणून सांगितलं. चीनची प्राचीन संस्कृती या ठिकाणी उगम पावली आणि त्याचा विकास झाला हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. इथंसुद्धा अनेक गाव वसाहती त्या ठिकाणी सुरू झाल्या नवाश्मयुगामध्ये. इथं देखील शेतीची सुरुवात झाली आणि मग त्यावेळी शेतीतून या होयांग हो या नदीच्या खोऱ्यामध्ये म्हणजे जिथं चीनची वसाहत होती ही यामध्ये भात गहू अशी या शेतीतून पिकं त्या ठिकाणी घेतली जात होती. मग हा काळ कोणता होता?
तर इसवी सनापूर्वी 7000 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे हा या ठिकाणी होयांगहो नदीचं खोरं जे आहे याबाबत जे गाव वसाहतीबाबत आपण माहिती घेतो या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं. तर अशा पद्धतीनं हे होयांगहो नदीचे खोरे. आता याच्यामध्ये आपण फक्त काय लक्षात ठेवलं की चीनमधील होयांगहो नदीचे खोरे हे चीनी संस्कृतीचं काय आहे उगमस्थान आहे. आणि त्याचबरोबर दुसरं वाक्य लक्षात ठेवलं आपण की इथं प्राचीन संस्कृती उगम पावली चीनची ती याच ठिकाणी आणि तिथं गाव वसाहती निर्माण झाल्या. इसवी सन पूर्व 7000 वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर तिथं शेती सुरू झाली आणि गहू भात इत्यादी पिकंसुद्धा त्या ठिकाणी घेतली गेली जात होती हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे सिंधू आणि सरस्वती नद्यांचं खोरं जे आहे या संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे. आता सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश जो आहे तो आत्ताचा आपला भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये विभागलेला भाग म्हणजे आपल्याला हे भारतीय उपखंड की जे सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्याचा भाग आपण अभ्यासणार आहोत याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं. म्हणजे या खोऱ्यामध्ये आजचा हा भारत आणि पाकिस्तान हा भाग आपल्याला दिसतो. दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल की पंजाब रावी नदी हडप्पा संस्कृती हे सगळं जर बघितलं आता पंजाबमधील रावी नदी जी आहे या रावी नदीच्या काठी त्या ठिकाणी हडप्पा संस्कृती सिंधू नदीवरील मोहेंजोदडो संस्कृती हे आपल्याला त्या ठिकाणी इसवी सन पूर्व काळाचा जर आपण अभ्यास केला तर पुरातत्वीय उत्खननामुळं एक प्रगत संस्कृती असलेलं आपल्याला त्या ठिकाणी समजलं. मग हा काळ कोणता होता तर इसवी सन पूर्व 3000 वर्षाचा काळ आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. आता हडप्पा संस्कृतीपूर्वी या ठिकाणी गाव वसाहत अस्तित्वात होतं म्हणजेच त्या ठिकाणी नवाश्मयुगीन गाव वसाहतीची अनेक त्या ठिकाणी माहिती आपल्याला मिळून जाते. आता त्यामुळं भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास तिथं वसाहती स्थिर झाल्या होत्या हे सिद्ध झालं आणि हळूहळू या वसाहतीचा विकास होत गेला संस्कृतीचा उदय झाला असावा असंही या ठिकाणी सांगितलं जातं. कारण जे लोक या ठिकाणी उत्खननाच्या माध्यमातून अभ्यास केला या भारतीय उपखंडाच्या माध्यमातून की ह्या वसाहती स्थिर केव्हा होत्या तर तेव्हा इसवी सन 8000च्या पूर्वी ह्या वसाहती स्थिर होत्या हे त्या ठिकाणी लक्षात आलं. आणि मग त्यातीलच त्या ठिकाणी काही वसाहतींचा विकास झाला आणि मग हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा असा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी लक्षात आलं. मग आता या वसाहती विकसित झाल्या मग हडप्पा संस्कृती उदयास आली आणि मग या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की तिथं ज्या काही गाव वसाहती होत्या त्या गाव वसाहतीमधील शेतकरी हे कोणतं पीक घेत होते तर त्या काळीसुद्धा तिथं शेतकरी जे होते ते बार्ली त्याचबरोबर त्या ठिकाणी गहू अशीच पिकं त्या ठिकाणी घेत होते. आता बार्ली गहू ही पिकं त्या ठिकाणी जी होती तर आपल्याला लक्षात येतं की या सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून असेल भारतीय उपखंडामध्ये असेल जी नवाश्मयुगीन शेती होती त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं बार्ली हे त्या ठिकाणी काय घेतलं जात होतं धान्य घेतलं जात होतं. गहू हे त्या ठिकाणी पीक घेतलं जात होतं. आद्य शेतकरी त्या ठिकाणी होते हेही आपल्याला लक्षात आलं. विद्यार्थी मित्र हे एवढंच करत नव्हते तर तिथले जे शेतकरी होते ते शेतीबरोबरच पशुपालनाचा व्यवसाय देखील करत होते. मग पशुपालन व्यवसाय म्हणजेच काय गाय बैल शेळ्या मेंढ्या हे सगळं काही पालन पोषण त्या ठिकाणी ते करत होते हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सिंधू सरस्वती नद्यांच्या खोऱ्यामधील भारतीय उपखंडाची माहिती घेत असताना ही माहिती आपल्याला लक्षात येते. आता शेती संदर्भामध्ये ही माहिती पाहिली.
यानंतर मेहरगड या बलुचिस्तानमधील पुरातत्वीय स्थळांचा जर आपण अभ्यास केला तर तिथं जे उत्खनन कार्य झालं त्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा हा जो कालक्रम आहे आणि त्या संस्कृतीचं भौतिक पुरावे जे आहेत हे देखील त्या ठिकाणी उजेडात आले, म्हणजे भौतिक पुरावे मिळाले, हाही भाग आपल्याला सांगता येतो. थोडक्यात सांगायचं झालं तर सिंधू आणि सरस्वती नद्यांचं खोरं म्हणजे भारतीय उपखंडाच्या माध्यमातून आपण अभ्यासलो. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की आत्ता सध्या जर आपण बघितलं तर हा खोऱ्याचा भाग जो आहे तो भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहेंजोदडो इथं पुरातत्वीय उत्खननामुळं भारतीय उपखंड हे एक त्याचबरोबर प्रगत नागरी त्या ठिकाणी वस्ती होती हे सिद्ध झालं. आणि त्याचबरोबर या गाव वसाहतीच्या माध्यमातून अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात आलं की इथंसुद्धा हडप्पा संस्कृतीचा उदय झाला कसा हे आपलं समजावून घेतलं. तिथं प्रामुख्यानं लोक शेती करत होते. कोणतं पीक घेत होते तर बार्ली, गहू हे पीक त्या ठिकाणी ते घेत होते. त्याचबरोबर पशुपालनाचा व्यवसाय करत होते आणि त्यांची घरेसुद्धा जर बघितली तर त्या काळामध्ये मातीची घरे होती हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सिंधू आणि सरस्वती नद्यांचं खोरं या संदर्भामध्ये माहिती घेता येते. आता आपण एक चौकट तुमच्यासमोर दिसते, त्या चौकटीच्या आधारे थोडीफार माहिती या ठिकाणी घेऊया. बघा, खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. आत्ताच आपण सुरुवातीला इजिप्तचा अभ्यास केला, त्याच्या संदर्भामध्ये आहे. इजिप्तचं मूळ नाव होतं केमेत. मूळ नाव काय होतं? केमेत. केमेत याचा अर्थ आहे काळी भूमी. भूमी म्हणजेच जमीन. या नाईलच्या पुरामध्ये कारण आत्ताच मी सांगितलं की आफ्रिका खंडाच्या उत्तरेस इजिप्त आणि इजिप्तच्या मध्यावरती तिथं जर आलं पण तर नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये हा भाग म्हणून आपण इजिप्तचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये इजिप्तचं मूळ नाव आहे केमेत. केमेत म्हणजे काळी भूमी. या नाईल नदीच्या पुरातून वाहून आलेला जो गाळ आहे तो गाळ तिथं संचित झाला आणि त्याचा रंग काळा. त्या गाळ जो आला ती माती, त्या मातीचा रंग काळा दिसतो, त्यावरून ते नाव पडलं असावं असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. मग नंतरच्या काळामध्ये या इजिप्तला फट कापता असं त्या ठिकाणी संबोधलं गेलं. मग तुम्ही म्हणाल असं का संबोधलं गेलं तर ता म्हणजे देवाचं मंदिर आणि असं नाव त्या ठिकाणी मिळालं असं सांगितलं जातं. आणि मग हळूहळू ग्रीकांनी त्याचं रूपांतर त्या ठिकाणी इजिप्स असं त्या ठिकाणी केलं आणि त्यावरूनच त्याला नाव इजिप्त असं मिळालं आणि इजिप्तचंच अरबी नाव मिस्र असं संबोधलं जातं. हाही भाग आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. तर थोडक्यात आपल्याला या इजिप्तचं मूळ नाव कसं आलं, ते कोणत्या नदीच्या खोऱ्यात त्या ठिकाणी होतं, मग ती माती पुरामुळं वाहून येत होती, त्यामुळे ती काळी माती होती, त्याचा रंग काळा होता. मग त्या इजिप्तला पुन्हा नाव काय आलं? वट कापता हे नाव कशावरून आलं तर ते देवाचं मंदिर होतं. मग ग्रीकांनी त्याचं रूपांतर कशामध्ये केलं? इजिप्स असं त्याचं रूपांतर केलं. मग हळूहळू त्याला इजिप्त असं नाव पडलं आणि आता अरबी नाव त्याचं मिस्र असं आहे. हे अधिक माहितीसाठी आपल्याला सांगितलेलं आहे. आता यानंतर आता आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे एक या ठिकाणी चौकट पुन्हा आपल्याला दिलेली आहे. त्या चौकटीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता याच्यामध्ये खालील माहिती तुम्हाला निश्चित आवडेल या पद्धतीनं माहिती दिलेली आहे. आता येलो रिव्हर असं आपल्याला दिलेलं आहे. येलो रिव्हर म्हणजेच नदी. येलो पीत नदी असं हे आपल्याला सांगितलं गेलं आहे. हे होयांग हो या चिनी नावाचं भाषांतर आहे हे आपल्याला सांगितलं गेलं आहे. आता पीत नदी किंवा येलो म्हणजेच आपल्याला माहिती आहे सर्वसाधारण पिवळा रंग. रिव्हर म्हणजे नदी. तर या नदीच्या प्रवाहाबरोबर पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो आणि त्यामुळं त्याला तसं नाव मिळालेलं आहे असं संबोधलं जातं. आणि त्या अन्य नावामध्येच रिव्हर
आणि मदर अशी 2 नावं त्या ठिकाणी आहेत. यावरूनच चिनी संस्कृतीमध्ये त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. तर रिव्हर या नावातून ती एकमेव महत्त्वाची नदी आहे असं संबोधलं जातं आणि मदर या नावातूनच तिला चिनी संस्कृतीची जन्मदात्री असं संबोधलं जातं. हाही भाग महत्त्वाचा आहे. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्याप्रमाणेच हिमालयातील हिमखंड, चीनमधील होयांग हो, यांगत्से या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत म्हणजेच उगम आहेत, हेही आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. प्रवाहाच्या वेगामुळं होयांग होचं पात्र सतत बदलत असे आणि त्यामुळं पूरही तिथं त्या ठिकाणी येत असे. मग अत्यंत विध्वंसक, विनाशकारी अशा पद्धतीनं पूर यायचं. पूर आल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये वित्तहानी त्या ठिकाणी होत होती. जीवितहानी म्हणजे मृत्यू त्या ठिकाणी होत होते. वित्त म्हणजेच पैसा, प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान देखील होत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं आणखी एक नाव होतं ते म्हणजे सारो म्हणजेच काय, अश्रूंची नदी. कारण ठिकठिकाणी जी काही धरणं असायची, बंधारे असायची, हे रौद्र रूप धारण करायचे आणि त्यामुळं त्याला तसं नाव पडलेलं असावं असं संबोधलं जातं. तर एकंदरीत आपल्याला या चौकटीमध्ये जी माहिती दिलेली असते याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने आपल्याला ही माहिती समजते. आता आपण थोडंसं नकाशाबाबतीत माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. हा नकाशा तुमच्या समोर आहे. त्या नकाशाच्या आधारे आता आपण जे काही नाईल नदीचं खोरं असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी पुढचा मुद्दा जो बघितला तो म्हणजे होयांग हो नदीचं खोरं असेल आणि तिसरं म्हणजे सिंधू सरस्वती नद्यांचं खोरं असेल. या संदर्भामध्ये नकाशाच्या आधारे माहिती घेऊया. आपल्याला नकाशा वाचन करा असाही प्रश्न जो येतो त्याच्यामध्ये देखील हे उपयुक्त ठरेल. तर आता मी पहिल्यांदा तुम्हाला सांगेल की नाईल नदीचं खोरं जे आहे ते म्हणजे इजिप्त. तर आता थोडंसं नकाशाचं निरीक्षण करत हे आपण समजावून घेऊया की नेमकं याचं स्थान कुठं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती होईल. तर हे आफ्रिका खंड आहे. या आफ्रिका खंडाच्या उत्तरेला म्हणजे हे मगाशीच मी तुम्हाला दाखवलं ते इजिप्त आणि इजिप्तच्या बरोबर इथं मध्यंतरीचा भाग हा जर बघितला तर हे नाईल नदीचं त्या ठिकाणी खोरं हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे हे तुम्हाला आता समजलं असेल. आता यानंतर आपण दुसरा भाग बघायचा आहे ते म्हणजे मगाशीच मी तुम्हाला की होयांग हो नदीचे खोरे. आता होयांग हो नदीचे खोरे अभ्यासत असताना याच्यामध्ये काय लक्षात पाहिजे तर चिनी संस्कृतीचं उगमस्थान म्हणजेच आपल्याला चीनची प्राचीन संस्कृती जिथं उगम पावली, विकसित झाली. आता चीन म्हणजेच आपल्याला या ठिकाणी भारतासारख्या देशामध्ये आपण जर बघितलं, भारताच्या शेजारचा देश म्हणून आपण त्या ठिकाणी चीन हे सांगतो. आता इथं नकाशामध्ये तुम्हाला दिसत असेल की हा भाग जो आहे की जो चिनी संस्कृतीचं खोरं म्हणून आपण अभ्यासायचं आहे, याच्या ठिकाणी हा भाग आपण नकाशामध्ये आता या ठिकाणी पाहतोय की इथं जे आहे हे चीन आहे आणि याच्या वरच्या बाजूला इथं आपल्याला होयांग हो हे त्या ठिकाणी काय दिसतं, नदीचं खोरं दिसतं. म्हणजे याचा अभ्यास आता आपण केला की जिथं गाव वसाहती कशा निर्माण झाल्या, शेती कशी केली जात होती, किंबहुना तिथं पीक कोणतं घेतलं जात होतं, अशी माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. यानंतर आपण आता थोडंसं अभ्यास करायचा आहे सिंधू आणि सरस्वती नद्यांचं खोरं. आता या खोऱ्याचा अभ्यास आपण केला तो म्हणजे भारतीय उपखंड या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी अभ्यास करतो आहोत. आता सिंधू सरस्वती नद्यांचं खोरं म्हणजे हडप्पा संस्कृतीचा वगैरे आपण अभ्यास केला बघा, मगाशी माहिती घेतली. त्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं की इथं आपल्याला हा भाग जो आहे या ठिकाणी की हडप्पा संस्कृतीचं खोरं म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर अशा पद्धतीने ही माहिती इथं आपण जी माहिती आता घेणार आहोत तर ते सिंधू सरस्वतीचं खोरं जे आहे त्या अनुषंगाने आपण माहिती घेत आहोत की आजचा भारत पाकिस्तान हा घटक आपण त्या ठिकाणी जर बघितला की याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं. आता याच्यामध्ये या खोऱ्यामध्ये आजचा भारत पाकिस्तान असं सांगितलं. इथं तुम्हाला या ठिकाणी दिसतं पहा की सिंधू
नदीच्या माध्यमातून या ठिकाणी ही माहिती आपल्याला भारत पाकिस्तान म्हणजे भारताचं हे इथं जे काही आपल्याला दिसतं, ह्या भारताच्या उत्तरेला वरती हडप्पा संस्कृती दिसते, बरोबर त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला सिंधू संस्कृती पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हडप्पा संस्कृती की जिथं गाव वसाहत अस्तित्वात आली, तिथं देखील लोक शेती करू लागले, बार्ली गहू असे पिकं त्या ठिकाणी घेऊ लागले, ही माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. तर असा हा जो भाग आहे, हा भाग आपण या ठिकाणी अभ्यासला. आता यानंतर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की अभिलेख जो काही लेख लिहिला जायचा तो रोझेटा या स्टोनवरती अभिलेखाचं वाचन तज्ज्ञांनी केलं, त्याची माहिती घेतली. तर हे स्टोन देखील त्या ठिकाणी मुद्दामहून आपल्याला माहिती असावं म्हणून मी सांगितलं. तर अशा पद्धतीनं आपल्याला बरीच माहिती या ठिकाणी घेता येतं. आता याच्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद.